पुण्यामध्ये एएमची जी कॉन्क्लेव्ह होती त्याबद्दल आपण अधिक माहिती अजून जाणून घेणार आहोत आणि ती माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत सेक्रेटरी समीर पाथरे सर. सर, तुमचं वित्तम बातमीमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि जसं की आपण पाहतोय की ह्याच्यामध्ये ॲग्रो इनपुट मॅन्युफॅक्चर आहे, B2B सप्लायर्स आहे, सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत. ह्या गोष्टी तुमच्या कॉन्क्लेव्हमध्ये होणार आहेत. त्याबद्दल काय अधिक माहिती सांगाल की कशा पद्धतीने ह्या गोष्टी होणार आहेत? आम्ही AIM असोसिएशन म्हणजे ॲग्रो इनपुट्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन 2011 पासून आम्ही आमच्या सर्व उत्पादकांना बरोबर घेऊन ही असोसिएशनमध्ये काम करतोय, ज्याच्या माध्यमातून अनेक म्हणजे ज्या गव्हर्नमेंटचे रेग्युलेशन्स येतात त्याच्याबद्दल त्यांना माहिती देणे, त्यांना ट्रेनिंग देणे, अशा अनेक उपयुक्त गोष्टी आम्ही करतो, ज्याच्या योगे त्यांनी चांगली उत्पादनं बनवावीत आणि दर्जेदार उत्पादनं बनवून ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी, ज्याच्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल. आम्ही हे आमचं सेकंड एडिशन आहे AIMचं. जे फर्स्ट आम्ही AIM बायोस्टिम्युलंट काँग्रेस घेतली होती 2022 साली दिल्लीमध्ये, आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बायोस्टिम्युलंट ॲक्ट वर आम्ही काम केलं होतं, कारण हा नवीन एक कायदा आता येऊ घातला आहे आणि जो आपल्या फर्टिलायझर कंट्रोल ऑर्डरमध्ये समाविष्ट झालेला आहे. ह्या B2B कॉन्क्लेव्हमध्ये जी पुण्यामध्ये होणार आहे 3 आणि 4 मार्च रोजी, यामध्ये 2 भाग आम्ही केलेत. एक तर सर्वप्रथम म्हणजे एक्झिबिशन राहणार आहे 2 दिवस, आणि पहिल्या दिवशी यामध्ये कॉन्फरन्स आम्ही ठेवणार आहोत, ज्याच्यामध्ये इंडस्ट्री एक्सपर्ट्स राहतील, सायंटिस्ट येणार आहेत. त्याचप्रमाणे मिनिस्ट्रीमधले म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या ॲग्रिकल्चर मिनिस्ट्रीमधले काही अधिकारी येणार आहेत, ज्यांनी ह्या बायोस्टिम्युलंटवर काम केलं आहे. त्याचप्रमाणे जे इनोव्हेशन्स आता होत आहेत त्याच्यासाठी माहिती देण्यासाठी सुद्धा आम्ही एक व्यासपीठ इथे उपलब्ध करून दिलं, ज्याला आम्ही आयडिया की दुकान असं नाव दिलं आहे. तर ह्या सर्व माध्यमातून आमच्या उत्पादकांना आम्ही हे जागरूक करण्याचा प्रयत्न करतोय, आमच्या मेंबर्सना, की जो ॲक्ट नवीन येऊ घातलाय त्याच्यामध्ये कशा प्रकारे काम करावं लागेल. तर जे आम्ही पॉलिसी ॲडव्होकेसी एवढे वर्ष करतोय, तर त्याचं हे फळ आहे की ही उत्पादनं आता नियंत्रित होणार आहेत. नक्कीच ही जी कॉन्क्लेव्ह आहे ती उद्योग क्षेत्रामध्ये वाढीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. उद्योजकांना ह्यातनं भरपूर गोष्टींची माहिती होणार आहे की कृषी क्षेत्रात नक्की काय घडतंय. पण ह्या कॉन्क्लेव्हच्या माध्यमातून ज्या गोष्टी घडणार आहेत, त्याच्यामध्ये जे प्रदर्शन तुम्ही लावणार आहात, अनेक बिझनेस प्रोडक्ट्स ठेवणार आहेत, त्या गोष्टी सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत कशा स्वरूपात पोहोचतील, त्याबद्दल कशा प्रकारच्या उपाययोजना तुम्ही केल्या? जसं मी म्हटलं, हे B2B कॉन्क्लेव्ह आहे. याचा अर्थ की हे बिझनेस टू बिझनेस राहील, परंतु ज्या काही अनेक रॉ मटेरियल्स आहेत आज जे आपण आयात करतो, इम्पोर्ट करतो. बरेचसे मॅन्युफॅक्चरर्स हे इम्पोर्ट करतात, ज्याच्यामुळे परकीय चलन आपण देशाबाहेर जात आहे. परंतु ह्या B2Bच्या माध्यमातून अशी अनेक कच्चा माल जो आहे त्याच्याबद्दल माहिती आमच्या उत्पादकांना मिळणार आहे, आणि कदाचित त्याच्यामुळे हे पूर्ण मेक इन इंडिया जे आपलं प्राईम मिनिस्टर मोदीजींचं जे मोठा उपक्रम आहे त्याला सुद्धा मोठा हातभार याच्यामध्ये लागणार आहे. कारण जर आपण आपल्याच उत्पादकांकडून हा जर कच्चा माल घेऊ शकलो, तर आपली जी उत्पादनं बनतील ती नक्कीच कमी किमतीत बनू शकतात, आणि त्याचा फायदा हा अल्टिमेटली शेतकऱ्यांना होणार आहे. त्यामुळे ह्या दृष्टीने सुद्धा हे फार मोठं व्यासपीठ राहणार आहे. नक्कीच, जसं की आपण बघितलेलं आहे की शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं पाऊल आणि कृषी क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचं पाऊल म्हणून ॲग्रो इनपुट मॅन्युफॅक्चरर्स ही जी कॉन्क्लेव्ह आहे ती पुण्यामध्ये येणाऱ्या महिन्यामध्ये होणार आहे. आणि नक्कीच ही शेतकऱ्यांसाठी आणि कृषी क्षेत्रामध्ये जे बिझनेस करतायत अशा संपूर्ण बिझनेसमॅनसाठी अत्यंत महत्त्वाची कॉन्क्लेव्ह आहे. त्यासाठी सर तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत की देशाच्या प्रगतीसाठी, आर्थिक प्रगतीसाठी आणि कृषी क्षेत्रातील प्रगतीसाठी ही तुमची वाटचाल अत्यंत चांगली होते. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश आवताडेंसह मी सिद्धेश शिगवण, वित्तम बातमी, मुंबई.